सदा शिवाय नमः शिवाय शिवाय सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ महाराज महात्मा बसवेश्वर महाराज अज्जगुरु पंचाचार्य महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज शिरोमणे मन्मस्वामी महाराज वैराग्यनिधि अक्कमादेवी माता श्री शिवलिंगेश्वर भगवान त्रैलोक्य संपदाल्लेख्य समुल्लेखनवित्ते सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाव सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारका तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिव यद्भासा भासते विश्वं यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून प्रतिनित्य आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ या वेळाच्या किंमत काय असतो काल तुम्ही ऐकून आहात.
या क्षणाचं कुठल्या प्रकारच्या वैभवाशी तुलना करता येत नाही. म्हणून शंभूचा गुणगान श्रवण करत असताना किंवा त्यांच्या लीलाबद्दल ऐकत असताना संपूर्ण देहभान विसरून तास दीड तास या ठिकाणी आपण ऐकतो. लक्षपूर्वक ह्या वेळाच्या किंमत आपल्याला करता येत नाही. म्हणून व्यवहारव माडुवेनय्या, मी संपूर्ण टोटल व्यवहाराच्या भानगडीमध्ये पडण्याचं एकमेव कारण आहे सुखशांती समाधान मिळावे. नानु व्यवहारव माडुवेनय्या, गुरुमाऊलीचे दर्शन व्हावे म्हणून किंवा त्यांच्या अनमोल वचन श्रवण करण्याकरता, आत्मचिंतन करण्याकरता माझ्या आयुष्यात जे वेळ मिळते त्या आयुष्याला फार महत्त्व दिले. म्हणून ती दीड तास या ठिकाणी घरला विसरतो, व्यवहाराला विसरतो, संपूर्ण विसरून या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकत राहतो. ह्याला म्हणतात मोक्ष. मोक्ष म्हणजे संपूर्ण टोटल व्यवहार विसरणे, निवांत राहणे, त्याला म्हणतात मोक्ष. हा, मोक्षाला गेलो म्हणतात बघा. मोक्षाला गेलो म्हटलं मोकळा झाला तो व्यक्ती. न देणं न घेणं न व्यवहार काही नाही. आता आम्हाला मोकळा राहावं वाटते की वज्जा घेऊन बसा वाटते? हा, वज्जा घेऊन बसा वाटते, मोकळं राहा वाटते. आता चिटकून बसा वाटते की का मोकळं बसा वाटते? मोकळं बसा वाटते. मोकळा आम्हाला आवडते. मोकळा म्हणजे मोक्ष, अडचणी म्हणजे बंधन. अडचणी म्हणजे काय आहे? बंधन. अडचणी म्हणजे अवघड. मोक्ष म्हणजे मोकळं. आता मोकळं झालो बघा म्हणतो की नाही? काय म्हणायचं? लेकराचा अपेक्षा घेतलो होतो बराच दिवसानंतर, आता लेकरं झाल्यामुळं आता टेन्शन. काय झाले? टेन्शन सुरू झाले. तुम्हाला वाटते आता टेन्शन संपला. टेन्शन त्यावेळी सुरुवात होते. आपले रोटे उमाकांतजी या ठिकाणी आलेले आहेत, कर्नाटकहून, ब्यालळीचे आहे. फार निष्ठावान माणूस, अटूट भक्ती, अटूट श्रद्धा. त्यांच्यासोबत आलेले जे संजू शिरगेरे, भालकी गुरुमाऊलींचे नितांत सेवा करणारे यांचे वडील, संपूर्ण टोटल यांच्या वडिलाच्या प्रती भालकी अप्पांचे फार विश्वास, बरेचसे बांधकाम यांच्या वडिलाच्या हातातून त्या ठिकाणी कमलनगरामध्ये निर्माण झालेले आहेत. व तसेच त्यांच्यासोबत या विरेशजी वेळोवेळ भेटत राहतात. त्रिमूर्ती तिघं चालू का? हां, ब्रह्मा विष्णू महेश तिघचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
उमाकांत रोट्टे आता सांगितल्याप्रमाणे त्यांना हे संतान न होते. रोट्टे साहेबाला एक दिवस एक वास्तुशांतीमध्ये अचानक आम्ही गेलो. त्या ठिकाणी होम वगैरे लावायचं होतं. मी म्हटलं, आप्पा यांना लेकरं नाही, 13 वर्ष झालेले आहेत, थोडं बघा. होमाला बसावं, होऊन जाते म्हटलं. होमाला बसू दे, होऊन जाते म्हटलं. आता होमाला बसले, तेच पाणी घेतले माताची. एक नाही, दोन नाही, तीन नाही, ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या पोटी 3 लेकरं जन्म घेतले. एकदाच नाही, वर्ष. तर फार सुंदर बाळ आहे. परवा उद्घाटनाला मी गेलो होतो त्यांच्या दुकानाच्या. तर सांगायचं तात्पर्य, आपल्याला वाटते आम्ही मोकळं झालो, त्या लेकरांसाठी वैभव निर्माण करण्यासाठी आपण मरमर करावं लागतं. साठवण करून ठेवण्याच्या भानगडीमध्ये पडतो. त्यांना वाढवायचं, स्कूल, कॉलेज, प्रत्येक गोष्टीच्या एक तळमळ आई वडिलांना असते. लेकरं छान निघालं ठीक आहे, नाहीतर किती अवघड आहे. पालन पोषण करणं सुद्धा फार विचारपूर्वक करावं लागतं. सायलेंट मध्ये ठेवा. सायलेंट काय म्हणतात त्याला? सायलेंट मोड. म्हणजे तुमचं महत्त्वाचं काम असेल तर मिस कॉल बघून नंतर तुम्हाला प्रवचन संपल्यावर बोलता येते. एरोप्लेन मोडमध्ये नको, सायलेंट मोड. एरोप्लेनमध्ये मला तर पुरं बंदच होऊन जाते. फार महत्त्वाचं आहे हो मोबाईल. म्हणजे हां, नुकसान बी होऊ शकते, फायदा बी होऊ शकते. काय सांगत होतो तुम्हाला? सायलेंट मोडमध्ये गेलो. सायलेंट मोडमध्ये गेले मुलं, आता विचार करायचं गरजच नाही. हां, पालन पोषण करणं फार महत्त्वाचं आहे लेकरासाठी. काल सांगितल्याप्रमाणे ढिल्ला सोडले की अवघड आहे, टाईट केलं तरी बी अवघड आहे. ढिल्ला सोडला तर बर्बाद होऊन जाते, टाईट केलं तर फाशी घेते. करावं काय? सहनशीलता राहिलेली नाही आजकाल लोकांजवळ. फार लाड बी जमत नाही. लाड करून नंतर अवघड होणार आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला, कारण हे व्यवहार आपल्या लक्षात येणं फार गरज आहे. पूजापाठ, हे जप तप हे बाजूला राहू दे, पहिले कसं जगावं हे आपल्याला कळणं जरुरी आहे. व्यवहार करणं फार कठीण झाले आजकाल. तर मुलगी फार सुंदर होते, छोटेसे बाळ. त्या लेकरांना पैशाचा किंमत काय असतो त्यांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. मेहनत करून मिळाल्यानंतर किती कष्टाने पैसा मिळतो हे त्यांच्या लक्षात येणं गरज आहे. हे जाणीव तुम्ही करून देत नसेल तर पुढे भयानक तुम्हाला भोगावा लागेल. हे लक्षात घ्या तुम्ही. त्याला कळतच नाही, पैशाचं किंमत त्याला कळतच नाही, वाटेल ते करत राहतो. परवा एक पोराला पकडून आणले होते, 8 मोबाईल फोडून टाकले त्यानं. पहिले छोटा मोबाईल आहे म्हणून फोडून टाकला, त्याच्यापेक्षा भारी आणून दिला, याच्यापेक्षा भारी आणा म्हणून फोडून टाकला. फोडायला काय ते चाललंय? हे बाबा मजुरी करून पैसा जमा करून त्या पोराच्या
जीवनात टाकायचं. किती भानगडी आहे. नंदूर की कोणतं तरी नंदूरचं आहे ते पोरग, गाव बी सांगतो तुम्हाला. एवढा राग म्हणजे लेकराला त्रास होऊ नये. एक भारीचा टीव्ही सुद्धा फोडून टाकला. रिपेरी होता कामा नाही तसं फोडून टाकायचं, दगडच घालायचं त्याच्यावर. हां, अजून नंतर नवीन आणून द्या म्हणायचं. किती म्हणून आणून देते ते. पकडून आणले होते पोराला. मी म्हटलं असं का करतो सर. नाही मला स्मार्टफोन पाहिजे म्हटले. हां, ॲपल फोन पाहिजे मला. बाप मजुरी करतो, डेली दुसऱ्याजवळ मजुरीला जातो तो बाप. तर त्याला माहितीच नाही, ते किंमतच कळत नाही. देणं गेलं माझा लेकरा काहीतरी करून घेतील म्हणून ती एक भीती त्याला. तर एक असंच एक सुंदरशा कन्या, छोटासा बाळ, लाड करत राहिले. वडिलाला सोडून बाजूला राहतच नाही ते. आई तेवढं काळजी करत नव्हते, परंतु बापाची भयानक गोडी. जसं तुम्ही मोबाईलवर जास्त प्रेम आहे ना, तेवढं प्रेम त्या लेकरावर त्याचं होतं. मोबाईल घेऊन हिंडल्यावानीच. तर असं लाडानं वाढले. आणि त्याला उठवायचं नाही. 8-9 वाजेपर्यंत झोपायचं. 2 वाजेपर्यंत मोबाईल बघत झोपायचं. 2-2:30 वाजेपर्यंत. अजून काही लोक असाल ह्याच्यामध्ये बी. हां, आणि ते मोबाईल बघून काही लोकांना झोप येते, नाहीतर झोपेच आहे ना. सवय लावून घेतली तसं. तर असं लाडानं वाढले. काही लाडानं वाढून काही जवळ ठेवून घेणार आहे. लाडकी राणीला लग्न लावून दिले, भारी सुंदर मुलगा बघून. घरात होते, सगळ्या गोष्टी चालले. मग दुसऱ्याच्या घरी गेल्यावर माय 8 वाजेपर्यंत झोपायला जमते की. आता 1 दिवस बघितले, 2 दिवस बघितले, 3 दिवस बघितले. आता सुरू आहे. कशाला काय म्हणावं म्हणून सासूबाई काय म्हटले नाही. उठून सगळं काम केले. 8 वाजता, 8:30 वाजता, 9 वाजता उठायचं. उठल्याबरोबर गरमागरम चहा प्यायचं. चहा झाल्याबरोबर तिकडे इकडे हिंडून नाश्ता मारायचं. स्वयंपाक झाले की नाही माय म्हणायचं. कोणाला? सासूबाईला. आता काय म्हणता येणार. नंतर त्यांनी काय केले, बापाला फोन केले त्याचे. या तुम्ही लवकरात लवकर या, येऊन तुमच्या मुलीला घेऊन जावा. थोडासा कामाला उशीर झालं, एवढं राग करले मला. चहा कस काय करणं गेले म्हणून शिवा देवलेली. स्वयंपाक कस काय झाला नाही म्हणून शिवा देवलेली. नवऱ्याला शिवा देवलेली. सासऱ्याचं काही किंमतच नाही. हे उलट होऊन गेले. हे कसं आमच्या गळ्यात पडले. हे हँडगा पहिले घेऊन जा म्हणले ते. अजून काहीतरी म्हणावं, विपरीत काहीतरी करून घेतलं तर काय करा. या म्हटले. बापाला तेवढंच पाहिजे होतं, कव्वा बघू माझ्या लेकराला, कधी बघू. त्याला ते लागले. आला, कोण शरणार्थी केला नाही, कोणी या म्हटले नाही, काही किंमतच नाही त्या सोयऱ्याचा. बघितली का बाबा,
हे वागणं कसं आहे बघा ह्या लोकांची. बघा गलती त्याचा, उलट असं बोलू लागले. तू काय वज्जा होतीस बेटा माझ्याजवळ असलं तर, मी तुला सोडून राहणं म्हणजे भयानक अवघड झाले, आता चल म्हणले. त्याला बी तेवढंच पाहिजे होतं. आम्ही निघालो. नाही गेलं तर गेलं, तुमचं काय सगळं घेऊन जावा तुम्ही, तुमच्या डबल पैसा देतो, परंतु ह्या पोरीला आमच्या घराला पाठवून देऊ नका. असं काय वैतागून बोलले, काय केले भानगडी, असं विचार करून मुलीला घेऊन गेले. राहू दे मी समजून सांगतो, तुम्ही काळजी करू नका. काय समजायचं नाही, काय नाही, काय नाही. त्याचा अंत आम्हाला कळालेले आहे. तुझा भयानक लाड तुमचा त्यांच्यावर आहे, हे बी त्याच्या लक्षात आलं. बरोबर लाड तर आहे, परंतु यानं भानगडी काय केले काही लक्षात येणं गेले. गाडीमध्ये बसून, कारमध्ये बसून काही श्रीमंत लोक विचारत गेले, काय माय काय झाले तुला. भयानक डेंजर आहेत बघा लोक म्हणले. झाले काय, ऐकच ना गोष्टी. सगळ्याचं नाव विचारले, सर्वाचा नाव विचारले. कोण, त्यानं कसं आहे, त्यानं तर भयानक डेंजर माणूस. सासू राक्षसिनी आहे, ते ढोर बरं त्याच्यापेक्षा पलीकडे येते. सासरा बी तसंच, सासू बी तसंच, नवरा कुत्र बरं त्याच्यापेक्षा पलीकडे आहे. फक्त आई 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 म्हणत राहते. आमच्याकडे लक्षच नाही त्याला. बरेचसे लोक येतात माझ्याकडे, विचारतात, आपा आईच म्हणते तू बघा. हो मग आई म्हणा गेलं तर काय बाई बाई म्हणावं की. काही लोक असं आहे, आईचं प्रेम सुद्धा बायकोला बघू वाटत नाही. आणि काही आई असं असते की नवरा बायको चांगला असला तरी सुद्धा ती आईला बघू वाटत नाही. हे बी मुश्किल आहे. त्याला वाटते की बायको त्याच्यासारखं करून घेतली की काय, म्हणून एक टेन्शन राहते. बाईला बी बाहेर मुश्किल आहे. लक्षात आलं का, है की नाही भीती. तर प्रेमच कळालेले नाही. त्यांच्या लक्षात आलं गडबड त्या लोकाच्या नाही, परंतु गडबड कुठे आहे, माझा मुलीजवळच आहे. माझा लाडच याला भयानक अवघड होऊन गेलीत. म्हणून गप्प बसला. चला माय, मी तू काय वज्जा होतीस काय, दुनियाच्या प्रॉपर्टी बसून खाला तर सरणार नाही, चल घरला, म्हणून घेऊन गेला. तिथं कोण विचारणार माहेरला. ते भावाच्या बायकोला काय म्हणतात, भावजय. भावजय म्हणला, कस काय आलीस, तुला काय करायचे. हा, माझ्या मनावर आहे, मी येतो जातो, तुला काय करायचं. हा, एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, ते काय म्हणणं गेले. बाजूचे घरचे बाई म्हणले, कस काय माय, कस काय येतो. हा, लोक परेशानी करतात. ते बाई त्याला विचारलं, काय भानगडी झाली की काय बाप्पा. भाई इथंच राहलेले बघा, 15 दिवस झाले. सगळे लोक मंदिरला गेलं तर कस काय बाई इथं कुठं, हे लोक तिथं राहिलेले बरं होतं, हे काय भानगडी. सगळ्यांच्या गोष्टी ऐकावं लागलेलं म्हणून ते परेशान होऊन गेले. नंतर काय एवढं कस काय टेन्शन येवलेलीच बाय. हे गाव लोक मला विचारलेत, काय इथं कस काय राहिवले, कस काय राहिवले, काय भानगडी झाली, म्हणून काय सांगावं मला काही कळलं गेले. ठीक आहे, एक महाराजही जाऊन विचारून येतो, हे काय पर्याय काहीतरी काढतात का. आता आले आमच्यासाठी, वळून आले. हा, मुलीला घेऊन बाप घेऊन आला. विचारलं काय झाले. काय नाही महाराज,
तुम्हाला सेपरेट बोलायचं आहे म्हणले. असं असं सगळं प्रॉब्लेम सांगितलं. त्यांच्या समोर म्हटले, हे सगळे लोक, नवरा, सासूबाई, सासरा, देर, जे काही लोक आहे, सगळे माझा गोष्ट ऐकण्यासारखा काहीतरी करा तुम्ही. मी बस म्हणले की बस, उठ म्हणले की उठ, असा औषध देऊन टाका महाराज म्हणले. आता तसलं औषध तर आपल्या जवळ असलं तर बरेचसे लोक येत होते. म्हटलं बाई, हे आले महाराजाकडंच. महाराजाकडे आले. महाराज म्हटले, तुला 6 महिना तुला वेळ द्यावा लागते. तुम्हाला सगळे लोक तुझ्यासारखं होऊन जात. बस म्हटले की बस, ओट म्हटले की ओट, तसंच तुमचं व्यवस्था करून टाकतो. मग काय करावं लागते? एक बॉटली पाणी मंत्रून दिले आणि 6 महिन्यापर्यंत सगळ्यांचा सेवा तुला करावा लागते. सकाळी उठल्याबरोबर आता सासूला सगळं काम बंद करायचं, तूच काम करावं लागते. बापरे, किती 3 महिन्यामध्ये होत नाही का महाराज म्हणले? 6 महिना डिस्काउंट द्या हो, एवढा लांब जमत नाही. ठीक आहे, पहिला 3 महिना करून बघा, तुम्हाला फरक वाटला तर 6 महिना करा म्हणले महाराज. तर काय काय करावं लागते? सगळं टोटली तुमचा सासूबाई जे काम करते की नाही, टोटल काम तुम्ही करायचं आणि त्यांची आवड काय आहे त्याला देत राहायचं. सकाळी उठल्याबरोबर काय करते, काय खाते, काय नाही, त्यांच्यासोबत मी बी चहा पित होतो आणि त्यांनी बी चहा पिते. कसं चहा पिते? सपक्की, छान, हां छान गोल्डन चहा, दुधामध्ये पत्ती घालून, पाणी घालायचं नाही. असं ठीक आहे, व्यवस्थित. काही चहा पिणाऱ्याला तोंडाला पाणी सुटलं असेल, चटका मारा, बोलून पोट भरून घ्यायचं, काय करता. ठीक आहे. तर पहिला सुरुवात दिवस होतं तो, आता त्यांनी दिवस मोजत राहिले. आता गेले, बापरे हे कशाला आले, कस काय घेऊन आले, जीवधस केले ते. कोणाचं? हां, गेल्याबरोबर पाय पडले. महाराज सांगितले होते गेल्याबरोबर, अरे हे नवीनच वाटले, हे फारच परिवर्तन झाले. आम्ही सगळं समजून सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका. आता फरक पडलं तरच तुम्ही ठेवून घ्या, नाहीतर आमच्या लेकराला आमच्याकडे पाठवून द्या म्हणून वडील सांगितल्याप्रमाणे सेवा सुरुवात झाली. ते बी श्रीमंत लोक होते. माय तुला काय करायचं नाही, समाधान राहा, अंतरणा सोडून खाली उतरायचंच नाही, फक्त ऑर्डर करत राहा, मला कळत नाही, मार्गदर्शन करत राहा, असं म्हणाले. सगळं टोटल काम करायला सुरुवात केली. ज्याला जे आवड आहे ते वस्तू देत राहिले. 15 दिवस झालेले नाही, ते भांड्या घासत होते. सासूबाई होऊन डोक्यावर हात फिरले. माय किती म्हणून हे मरमर करतीस बेटा, माझ्याजवळ ताकद आहे ना अजून, मला का करू देत नाही तू, जा बाजूला सरक, मी सगळं घासतो, दुसरं काम कर म्हणून काढून घेऊन त्यांनी काम सुरुवात केली आणि त्यांना स्वयंपाक सुरुवात केले, हातभार लावायला सुरुवात केले. नंतर तुला भयानक त्रास होलेले, थोडा आराम कर, मग उलटा म्हणून सांगायला सुरुवात केली तिथं. आणि सगळे लोक त्याला प्रेम करणारे. देर काय काय म्हणतात, उशीर, देर. हा, देर म्हणजे उशीरच की. हा, देर आहे लेकिन अंधेर नाही आहे. तर
तो 1 महिना झालेले नाही, नंतर सासूबाई ते थकून झोपले होते, येऊन सोनाचा पाय दाबायले त्यांना येऊन, लई थकलीस माय तू असं म्हणून, माय तू असं करू नको म्हणून उठून त्याच्या पाय ह्याने दाबून घेवलेले, ह्याच्या पाय त्यांना दाबून घेवलेले. तिसरा दिवशी म्हणजे नंतर सगळं टोटली जे चाब्या होती ना, अलमाऱ्याच्या चाब्या कंबरमध्ये राहत होते ह्याचे सासूबाईचे, सगळं चाव्या काढून मला काय करायचंय सगळं तुझं आहे, तूच सांभाळ म्हणून चावी फेकून टाकली त्याच्याजवळ. तीन महिन्यामध्ये संपूर्ण परिवर्तन झाले. नंतर एक दिवस त्यांच्या वडील बोलायला आले, चल माय मी घेऊन जातो लेकराला, येत असलं तर घेऊन जावा, काय प्रॉब्लेम, बिलकुल काय प्रॉब्लेम नाही, आमच्या भाग्य आहे, हे सोनं आहे, सून नाही, हे सोनं सोनं मिळाले म्हणून म्हटले त्याला. माझ्या भाग्य खुलून गेले. एवढा एकमेकाशी लाड त्या ठिकाणी करायला सुरुवात केले. तदनंतर वडिलाला सांगितले, बाबा मी तुमच्यासोबत येणार नाही, सगळं जिम्मेदारी आमच्यावर आहे, मी घर सोडून गेलं तर घर वाटोळं होऊन जाईल, बघणारे कोणी नाही, माय थकलेले आहेत, त्यांच्या सेवा मला करावाच लागते. बघा किती किती प्रेमळ भाषा त्या ठिकाणी तुम्ही ऐका. तर अजून 3 महिना इंतजार करायचं गरज त्या ठिकाणी लागलेले नाही. नंतर आम्हाला भेटण्यासाठी आले. काय भारी मंत्र तुम्ही दिला तप्पा, काय भारी पाणी मंत्रून दिलं. त्यावेळे महाराज म्हटले, मंत्र माझा काही नव्हते, पाणी बी माझं काय बिस्लेरी वाटर होतं, दुसरं काहीच नव्हतं, परंतु तुमचा मंत्र तुम्हाला काम दिले, सेवेचे फळ तुझं पदरात पडलेले, दुसरं काही नाही. भला करे तो भला होगा, बुरा करे तो बुरा होगा. चांगलं विचार केल्यानंतर चांगलंच होणार आहे. वाईट विचार करत 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 आपण ज्यावेळी आपण वाईट दृष्टीनंच पाहू लागलो, वाईट दृष्टीनंच करू लागलो, तर त्या ठिकाणी ईर्ष्या तयार होणार. सुखाचा रोटी सुखाचा घास त्याचा पोटात जात नाही. म्हणून कधी कधी मी तुम्हाला सांगत असतो, ज्यावेळे स्वयंपाक करायचा असेल तर स्त्रिया असावे सुचिरभूत सदा, भवी स्पर्श करू नये कदा, जरी अपदा आचार सोडू नये. म्हणून स्वयंपाक करत असताना डोकं थंड ठेवून समाधानकारक स्वयंपाक करा. तुम्ही टेन्शन घेत हे आमच्या जीवावर का आले देवा असा म्हणून रपा 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 रोटी बडवीत असेल तर त्याच्या पोटामध्ये सुद्धा टपा टपा बडून घेते. बेचैन होऊन जातो खाणारा माणूस. प्रेमाना तुम्ही एक घोट 4 घोट चहा देऊ नका, एकच घोट तुम्ही चहा द्या, प्रेमाना द्या, तो प्रसन्न रीतीने चहा पिऊन निघून जाईल. तुम्ही शिव्या देत चहा पाजविला असेल तर ते पितात, बाहेर गेल्यानंतर तुम्हाला शिव्या देतच जातात. असा होते बाणगडे. म्हणून योग्य विचार असणं जरुरी आहे. तर त्या प्रकारचे आचरण तुमच्या लेकराला शिकविलं तर तुमचा संसार व्यवस्थित होते, नाहीतर संसारामध्ये सुख कधी आम्हाला मिळू शकत नाही. साय हो एकमेका भजू कैलास नायक, धन्य तयाचे संसार तिथे गजर नामाचे. नामाचा गजर म्हणजे कोणते? गुरुमाऊलीचा वचनाचा उपदेश हे नामाचा गजर आहे. हे उपदेश तुमच्या कानात उतरलं तरच तुमचं कल्याण होतो. तर ज्यावेळी तुम्ही हे छोटे छोटे आहे ना लग्न करून घेणारे अजून पुढे,
हे तुमच्या लक्षात येते, आप्पा असं सांगितले होते, सासूचा सेवा करा असं म्हटले होते, हे आठवण ठेवा. हे लग्न करून घेणारे आठवण ठेवा. सासू तुमच्यासारखा व्हावा की नाही, तुमचा गोष्ट ऐकावा की नाही, नवरा तुमच्यासारखा व्हावा की नाही. 5 नवरे होते द्रौपदीला. किती होते? 5 होते. 5 नवरे द्रौपदीचा ऐकत होते. आता एक नवरा असला तरी सुद्धा ऐकणं गेली तुमची. 5 नवरे त्यांच्यासारखा होते. कशासाठी? भीमाला काय आवडते ते स्वयंपाक करून वाढायचं, धर्माला काय आवडते ते त्याला द्यायचं, नकुल सहदेवाला काय आवडते ते द्यायचं, अर्जुनाला काय आवडते ते द्यायचं. आवडतं दिल्यानंतर माणूस त्यांच्यासारखा होतो. आता गुटखा खाणारा माणूस माझ्या समोर आला, मी एखादी गुटखा काढून असं त्यांना दिलो, हा काय महाराज, हो भारी महाराज, किती प्रसन्न होईल ते बेचारा. तंबाखू खाणारा माणसाला तोटा काढून दिला तर किती समाधान येईल. महाराजासारखं, तमुलूर महाराजासारखं महाराजच नाही म्हणणार. मग आमचा तारीफ करण्यासाठी त्याला गुटखं द्यावं का आम्ही? शिवे दिलं तर हरकत नाही, परंतु द्यायचं वाईट गोष्टी नाही, चांगल्या गोष्टी द्यायचं आहे. तुम्ही देत राहिला, समजा 2 दिवस देणं गेलं तर शिवे देणार अजून. बघा 2 दिवस दिल्याने केले, आता बंद करून टाकले. आता गोड गोड बोलायला काही पैसा लागते का आपल्याला? तसं सासूमाईला गोड 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 बोलायचं. हा, त्या प्रकारचे आपण केल्यानंतर ते सगळ्या गोष्टी, संसार तुमच्यासारखा होतो. ज्यावेळे हे आपल्यासारखा असल्यानंतर देवाला आनंदानं आपण पूजापाठ करता येते. एवढा करून सुद्धा तुम्ही एखादी म्हटलं आप्पाच्या प्रवचनला जाऊ का, एखादी म्हटलं, तुमच्यावर प्रेम असलेले सासू काय म्हणणार? जा माय जा. आता प्रेम नसलं तर काय म्हणणार? काय गरज नाही, आवाज येवलेली इथं, तिथून माईक सोडले तर आवाज येवलेले, काय गरज नाही, इथं बसून ऐकून घे, पुष्कळ काम पडू नये तिथं, असं के म्हणणार आहेत. म्हणून या आपल्या जीवनात सुख शांती समाधान होण्यासाठी सकारात्मक विचार बाळगावे. या ठिकाणी होंडाळ्याचे माताजी बी आलेले आहेत, तर भरपूर माताजी सेवा केलेल्या आहेत. एवढा सुंदर मूर्ती व्यवस्था माताजी केलेली आहे. तर अशा प्रकारे हे मागे बसले की नाही, हे मी सोनं वगैरे घालून घेत नाही म्हणून कालच म्हटलो, तर जबरदस्ती करून माझं कानात सोनं ठेवले. हे मला तुमच्यासाठी घेऊ नका अप्पा, हे एक प्रेशर होते म्हणून घालायचं, म्हणजे हे प्रेशर होते म्हणे, हे कानात टाकलं तर कान टोचत राहिलं तर बेमारी कमी होते म्हणे. आलं का लक्षात? म्हणून ते पोराचं कान पिळतात. असं गुरुजी लोक कान पिळतात की नाही, कान पिळलं तर माणूस हुशार होते म्हणे. तुमचं तुम्ही पिळून घ्या, असं हुशार होते माणूस. कवा कवा असं धरून घेऊन असं ओढून घेत राहा, विठ्ठल असं ओढून घेत राहा कान. आत्ता नाही, घरी गेल्यावर, त्यानं आत्ता सुरू केले तर असो. तर या ठिकाणी काय काही गोष्टी डॉक्टर साहेब, शुभ नाम क्या है? नागेश रेड्डी, राकेश रेड्डी साहेब. राकेश म्हणजे राखणारा व्यक्ती, रक्षा करणारा राकेश जी तुम्हाला 1-2 गोष्टी या ठिकाणी बोलणार आहेत. आप हिंदी में तेलुगू तर या रेड्डी साहेब, तर या ठिकाणी मराठी मला येत नाही, कसं करू म्हणून विचार करलेले त्यांनी त्याकरता. आणि राकेशजी रेड्डी साहेब यांच्या 2 गोष्टी ऐकल्यानंतर या ठिकाणी तर एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. परम पूज्य स्वामीजी की शतकोटी प्रणाम. शुक्ला तेलुगु समझते सर? हाँ, अच्छा, हिंदी भी समझते हैं. ओके, अब कंप्लीट स्ट्रेट बैठो, सब लोग स्ट्रेट बैठना, सिट राइट में पोजीशन, सीधा बैठना, हड्डी स्ट्रेट बैठ लेना, कंप्लीट सब. खड़ी बसा, खड़ी असं.
3 बार ओंकार चार्ट करेंगे, बाद में शुरू करेंगे, ठीक है। दीर्घ श्वास, लंबा श्वास ले लो, लंबा श्वास, नाक से श्वास लेना, आइज क्लोज कर लेना, आंख बंद कर लो कंप्लीट, लंबा श्वास। आपको प्राणा को स्टेबल करेंगे थोड़ा, लंबा श्वास छोड़ देना, रिलैक्स, और श्वास लेना, और श्वास लेना, छोड़ना, श्वास लेना, छोड़ देना कंप्लीट, और लेना, अच्छा, आंख ओपन कर सकते हैं, आइज ओपन कर सकते हैं। इससे क्या हुआ, ओमकार शब्द से, ओमकार से आपका प्राणा स्टेबल हो जाएगा, आपका प्राणा शालचं बॅग आहे शरीर आणलेले बाताजी जो प्राण अपन को स्थापित नहीं है तो क्या होता है, प्राण अपन के शरीर में नहीं है तो क्या बोलते हैं अपन, घेऊन जाऊन घेऊन ते जो थैलच प्राण अपन का शरीर में नहीं है तो क्या बोलते हैं, शिव, ओके, शिव का रूप क्या होते हैं, शिव, ते वरी भगवासारखं दिसते थैल्यामध्ये, ऐसा ना, थैलाच घेऊन सही है ना। ये प्राण को अपन कब स्टेबल रखे तो तभी अपन अंदर ही शिव को देख सकते हैं, ओके। ओमकार, अब क्या चार्ट करो, ओम में आकारा उकारा मकारा शब्द से अपन को ओम बन जाते हैं, ओके। आ नाभि से आते हैं, ये आकार से क्या होते हैं, अपन का इधर जठराग्नि रहता है, ओके। ये जठराग्नि का आपका प्रदीप्त हो सकते हैं। सो जठराग्नि प्रदीप्त से क्या होता है, पूरा शरीर, अब ज्योति से क्या होते हैं, घर पे ज्योति जलाते हैं अपन, ज्योति से क्या होते हैं, फ्लेम, प्रकाश आते हैं, ओके। उससे खाना भी पका सकते, ज्योति से क्या होता है, खाना भी। सो हर एक चीज को एक रूप को अलग रूप को बना सकते, ओके। ऐसी अपन का शरीर में ये जठराग्नि ज्योति प्रदीप्त हुआ तो शरीर में हर एक का सोल भी कौन सा रूप में रहता, सोल कौन सा रूप में रहता, चेतन रूप क्या रहता, हाँ, निराकार रूप होता है। फायर भी कौन सा रूप में बदल है तो वो रूप में बदल सकते हैं, सही है ना। कैंडल रूप है तो कैंडल, लाइट बोले तो ये भी ज्योति है ना, ठीक है। ये ऐसा अपन का जठराग्नि प्रदीप्त हो तो अपन का शरीर को कैसा होना ऐसा बदल सकते हैं, ओके। आकार से वो हो जाएगा, उकार से आपका मानसिक स्थिति, सो मन का चंचल का स्थिति स्टेबल हो सकते हैं, ओके। मकार से क्या होते हैं, आपका वाक, ओके। आपका जो आदमी अपन का रिश्तेदार बनना, अपन का आदमी दूसरों को आदमी को समझ लेना, नया समझ लेना, गलत समझ लेना, किसी से होता है, बात से। ये आकार उकार मकार से ये पूरा अपन का शुद्धि होते हैं, ओके। एंड ब्रह्मांड को आपका शरीर में स्थापन भी होता है, यही है ना। ब्रह्मांड कैसा, सृष्टि कैसा तैयार है, पंचमहाभूत, पृथ्वी तेजो वायु आकाश है। अपन का शरीर कैसा बनाया, भगवान कैसा तैयार कर दिया, ये पंचमहाभूत। अपन के शरीर में भी पंचमहाभूत है, अग्नि पृथ्वी और तेजो वायु आकाश है। ये 5 भूत के अपन का और एक चेतन का स्थिति अंदर है, वही बोलते हैं आत्मा बोलते हैं, ओके। यही परमात्मा आत्मा बोलते हैं ना अपन, वही कौन सा स्थिति में, वो चेतन स्थिति है। पृथ्वी और तेजो वायु आकाश आत्मा इति पुरुष, क्या बोले वो उसको, ये 5 चीज एंड चेतन स्थिति है तो उसको क्या बोलते हैं अपन, पुरुष, आदमी, मानव, जीवी, ये बोल सकते हैं।
तो ये शरीर शुद्धि रखने के लिए अपन क्या कर रहे हैं डेली? शरीर शुद्धि रखने के लिए क्या करते हैं? पूजा, पूजा, खाना, फिर प्राणायाम, प्राणायाम करते हैं, योगा कर लेना। क्यों? धर्मार्थ काम मोक्षार्थम आरोग्यम, बोल रहे हैं आरोग्यम मूलम उत्तमम। क्या है? आरोग्यम, सब बोलना है, आरोग्यम मूलम उत्तमम। धर्मार्थ काम मोक्षानाम, धर्मार्थ काम मोक्षार्थम आरोग्यम मूलम उत्तमम। सो अल्टीमेट थिंग क्या है उसमें? लास्ट अपन जो जो मोक्ष होना, धर्म होना, काम होना, पैसा होना, ओके, ये पूरा चाहिए बोले तो क्या करना? पहले क्या चाहिए अपन को? आरोग्य चाहिए, स्वस्थ चाहिए, स्वस्थ चाहिए ना, हाँ वो आरोग्य चाहिए। ये आरोग्य रहे तो क्या सकते अपन? धर्म कर सकते, कर सकते नहीं कर सकते? आरोग्य ठीक नहीं है, आपका तबियत ठीक नहीं है, धर्म कर सकते आप? बेड का ऊपर ही रहेगा, कैसे धर्म कर सकते? काम कर सकते कुछ? कुछ अपन का जो जो डिजायर है, जो वांछा है, जो इच्छा है, वो अपन फुलफिल कर सकते क्या? नहीं कर सकते। धर्मार्थ काम मोक्ष, जो आप पूजा पाठ नहीं करते, भगवान को नाम नहीं करते, गुरु चरण में नहीं आते अपन, तो मोक्ष आते क्या? सो पहले आरोग्य कर लो, आरोग्य होने वाला तो योग कर लो, योग हुआ तो ऑटोमेटिकली आपको धर्म, मोक्ष, अर्थ, काम, इच्छा और मोक्ष भी आ जाएगा। ओके, ओ धन्यवाद, थैंक यू।
धर्माणि प्रथमान्यासन्नः देहनाकं महिमानसन्ते प्रपूर्वे साध्यासुन्ददेवः विधीयतमन्तपुष्पाञ्जलि समर्पयामि साम्बे नमः पार्वते शिव हर हर महादेव शिवाचार्य महाराज की जय। शिवानंद शिवाचार्य महाराज की जय।